मागे आहे, पण काम महत्त्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड होतंय, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता की जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहीन. पण नियती बघा कशी असते. आज अकस्मातपणे माझे हातपाय कायमचे विसवले, पण मला अभिमान वाटतो की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्याच कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचाच चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोकटोक होता. कधी कुणावर ओरडला असेल, कधी कुणाचं मन दुखवलं असेल, पण माझ्या त्या रागामागं फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच तुमचा दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून सांगतोय, आता रडत बसू नका, उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला आता खूप पुढे न्यायचा आहे. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. गार्गीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दादांच्या